नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. घटक 7 अध्ययन सिद्धांत. अध्ययन प्रक्रिया कशी घडते याचे स्पष्टीकरण वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनाद्वारे स्पष्ट केलेले आहे. हे संशोधन करीत असताना त्यांनी प्राण्यांवर प्रयोग केले, अध्ययनकर्त्यांचे निरीक्षण केले व त्यातून मिळालेले निष्कर्ष म्हणजे त्या मानसशास्त्रज्ञांचा सिद्धांत होय. या अध्ययन सिद्धांतांचे वर्गीकरण केल्यास वेगवेगळे गट तयार होतात. त्यामुळे एका गटात एका विशिष्ट दृष्टिकोनातून अध्ययन प्रक्रियेचा विचार करणाऱ्या अनेक मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांताचा समावेश होतो. त्यापैकी 2 प्रमुख गटात समाविष्ट असलेल्या सिद्धांताविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. ते 2 गट पुढीलप्रमाणे आहेत. 1. वर्तन परिवर्तन सिद्धांत किंवा साहचर्यवादी सिद्धांत. 2. बोधीय रचनात्मक परिवर्तनीय सिद्धांत. 1. वर्तन परिवर्तन सिद्धांत किंवा साहचर्यवादी सिद्धांत समजून घेऊया. वर्तन परिवर्तन सिद्धांत या गटात प्रामुख्याने थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती या प्रमुख उपपत्तींचा समावेश होतो. वर्तन परिवर्तन सिद्धांत थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. थॉर्नडाईकची उपपत्ती यामध्ये आपण समजून घेऊ. थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती. आपण ॲनिमल इंटेलिजन्स या पुस्तकात E.L. थॉर्नडाईककडे 1898 मध्ये प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती मांडली. त्यांच्या मते विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया यांच्यातील संबंध दृढ होतात, त्यांचे सवयीत रूपांतर होते, म्हणजेच अध्ययन होते. अध्ययन होत असताना एखाद्या उद्दीपकाचा किंवा क्षेत्राचा विशिष्ट प्रतिक्रियेशी साहचर्य संबंध प्रस्थापित होतो, म्हणजे अध्ययन घडते. त्यासाठी त्यांनी SR हे सूत्र दर्शविले आहे. S म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. या दोघांमध्ये साहचर्य या चिन्हांनी दर्शविले आहे. आपल्या संशोधनात त्याने मांजरावर प्रयोग करून अध्ययन उपपत्ती मांडली. या उपपत्तीवर थॉर्नडाईकने अध्ययनविषयक 3 नियम मांडले. अध्ययन नियम. सज्जतेचा नियम. अध्ययन करण्यासाठी किंवा एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीचे मन सज्ज असेल तर ती कृती करणे आनंददायी होते, तसे अपेक्षित यश मिळते. या उलट मन किंवा शरीर सज्ज नसेल तर मनाला कल नसेल किंवा ती कृती केल्यामुळे दुःख होत असेल तर ती कृती केली जात नाही. सज्जतेत विषयाला अनुसरून प्राथमिक समायोजनाचा समावेश असतो. शिकण्याची व शारीरिक मानसिक तयारी असून शिकण्यास मिळालेल्या नाही तरी असंतोष निर्माण होते. सज्जतेमध्ये बुद्धिमत्ता, परिपक्वता, अभिवृत्ती, प्रेरणा, ज्ञान, क्षमता व चिकाटी या सर्वांचा समावेश होतो. थॉर्नडाईकच्या उपपत्तीनुसार जेव्हा व्यक्ती अध्ययनास प्रवृत्त झालेली असते तेव्हा अध्ययन करणे सुखावह असते, तर अध्ययन न करणे क्लेशकारक ठरते. सज्जता ही व्यक्तीची पक्वता, गरज, तीव्र इच्छा, योग्य प्रेरणा यावर अवलंबून असते. सरावाचा नियम म्हणजे लॉ ऑफ एक्झरसाइज. एखाद्या उद्दीपकास एखादी प्रतिक्रिया वारंवार दिली गेल्यास ती उद्दीपक व ती प्रतिक्रिया यातील संबंध दृढ होतात आणि त्या क्रियेचे सवयीत रूपांतर होते, म्हणजे सराव होतो. या उलट एखादी परिस्थिती व त्याला दिली जाणारी प्रतिक्रिया यातील संबंध वारंवार जोडला गेला नाही तर तो संबंध कमकुवत होतो. आवर्तनाने किंवा सरावाने प्रतिक्रिया सवयीची होत असली तरी आकलनाशिवाय केवळ सराव किंवा आवर्तने उपयोगी नाहीत. एखाद्या घटकाचे पुन्हा पुन्हा अध्ययन केल्यास तो घटक चांगला स्मरणात राहतो. एखाद्या कौशल्याची पुनरावृत्ती केल्यास
सरावाने व ते कौशल्य आत्मसात होते. उदाहरणार्थ वाहन चालवणे, टंकलेखन करणे, खेळ खेळणे इत्यादी. अध्यापनात या नियमाचा वापर करावा. एखादा घटक किंवा एखादी कृती शिकवून झाल्यानंतर त्यांची उजळणी करावी. उद्दीपक व प्रतिक्रिया यामधील परस्पर संबंधाचे आकलन करून द्यावे. सराव आनंददायी व्हावा यासाठी प्रयत्नशील राहावे. सरावाअंती यश मिळते याची खात्री पटवावी. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या गोष्टीचे सवय लावण्यासाठी, सहजपणे करण्यास शिकविण्यासाठी सरावाचा महत्त्वाचा ठरतो. परिणामाचा नियम. यामध्ये ज्या प्रतिक्रियांमुळे आनंद मिळतो त्या प्रतिक्रिया दृढ होतात. या उलट या प्रतिक्रियांमुळे दुःख होते, यश मिळते नाही किंवा भीती नाही वाटते अशा प्रतिक्रिया पुन्हा दिल्या जात नाहीत. यास परिणामाचा नियम असे म्हणतात. मुलांना त्यांच्या प्रयत्नांनी मिळणाऱ्या यशाचा अनुभव प्राप्त करून द्यावा. त्यासाठी अध्यापन सूत्राचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना शाबासकी द्यावी. त्यामुळे त्यांना सुखद अनुभव प्राप्त होतो. चुकल्यास सौम्य शब्दात समज द्यावी. शिक्षा, निंदा यापेक्षा पारितोषिके, स्तुती यांचा वापर मूल्यमापनानंतर करावा. त्यामुळे अध्ययन चांगले होते. अध्ययन विषयक केलेल्या प्रयोगांच्या निष्कर्षाच्या आधारे थॉर्नडाईकने वरीलप्रमाणे अध्ययन विषयक नियम मांडले व ते सोदाहरण सिद्ध केले. त्याने मांडलेल्या सिद्धांताचा उपयोग आजही शिक्षण प्रक्रियेत मोलाचा ठरला आहे. पॅवलोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. रशियातील शरीर विज्ञान शास्त्रज्ञ पॅवलोव इसवी सन 1849 ते इसवी सन 1936 यांनी अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार केला. अमेरिकेप्रमाणे रशियातही अध्ययनाचा वर्तनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. कारण वर्तनवादी मानसशास्त्राच्या मते अध्ययन हे एक वर्तनच आहे. चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. त्यातून अध्ययन घडते. एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे याला अभिसंधान असे म्हणतात. व्यक्ती आपल्या दैनंदिन व्यवहारात बऱ्याचशा क्रियाप्रतिक्रिया याच अभिसंधानानेच करीत असतो. रस्त्यावरून वाहन चालविताना लाल दिवा दिसला व थांबणे ही प्रतिक्रिया अभिसंधानानेच दिली जाते. खरे तर लाल दिवा दिसला तर केवळ पाहणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया, पण लाल दिवा दिसल्याने वाहन थांबणे किंवा हिरवा दिवा दिसल्यास पुढे जाणे ही अनैसर्गिक प्रतिक्रिया. कारण वाहतुकीच्या नियमांचा वापराच्या अनुभवातून ही प्रतिक्रिया घडते. नैसर्गिक उद्दीपकाऐवजी दुसऱ्या अनैसर्गिक उद्दीपकाशी जेव्हा एखादी प्रतिक्रिया जोडली जाते तेव्हा त्या प्रतिक्रियेस अभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात आणि या प्रतिक्रियेस अभिसंधान असे म्हणतात. प्रतिक्रिया अभिसंधित करण्यासाठी नैसर्गिक उद्दीपक अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर अनेक वेळा वापरावा लागतो. नैसर्गिक उद्दीपकाचा उपयोग प्रतिक्रिया अभिसंधित करण्यासाठी होतो, दृढीकरणासाठी नाही. म्हणून या अभिसंधानास अभिजात अभिसंधान असे म्हणतात. अभिजात अभिसंधानासाठी अनैसर्गिक उद्दीपक व नैसर्गिक उद्दीपक यातील वेळेचा अवधी जास्त नसणे गरजेचे आहे. उद्दीपकाचे सामान्यीकरण. अनैसर्गिक उद्दीपकाचा उपयोग नैसर्गिक उद्दीपकाप्रमाणे करून आणखी एका अनैसर्गिक उद्दीपकांशी अभिसंधित केली जाते. याला उद्दीपकाचे सामान्यीकरण म्हणतात. उदाहरणार्थ रस्त्याचे काम चालू असताना रस्त्यात लाल रुमाल घेतलेल्या माणसाला पाहून वाहन थांबवले जाते. उद्दीपकाचे विलोमन. अभिसंधित उद्दीपक सादर झाल्यानंतर नैसर्गिक उद्दीपक सादर झाला नाही असे अनेक वेळा घडले तर अभिसंधित प्रतिक्रिया दिली जात नाही. यालाच अभिसंधानाचे विलोपन असे म्हणतात. आपली अध्ययन उपपत्ती प्रयोगात पॅवलोव हिने कुत्र्यावर प्रयोग केले व कुत्र्याचे अन्न पदार्थ, घंटेचा आवाज, न लालोत्पादन क्षमता यांच्यातील अभिसंधानाचा अभ्यास केला. पॅवलोवच्या मतानुसार अध्ययनासाठी उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रबलन आवश्यक आहे. त्याने अध्ययनाच्या प्रक्रिया पुनरावृत्तीला महत्त्व दिले आहे. समीक्षकांनी दिलेल्या मतानुसार पॅवलोवचा सिद्धांत महत्त्वपूर्ण आहे. या सिद्धांताने प्रतिपादन केली गेली अध्ययनाचे तथ्ये संकल्पना प्रेरणादायी ठरले आहेत. स्किनरच्या साधक अभिसंधान उपपत्ती. बी. एफ. स्किनर या अमेरिकन शास्त्रज्ञाने 1938 मध्ये अध्ययनासंबंधी अनेक प्रयोग करून आपली उपपत्ती मांडली.
स्किनरच्या मते मानवी वर्तन हे प्राण्यांच्या वर्तनापेक्षा भिन्न असते, अधिक संकीर्ण असते. त्यामुळे त्यांना अभिजात अभिसंधानामधील 2 उद्दीपक एकापाठोपाठ दिले गेल्यास त्याच्यातील साहचर्य अभिसंधित प्रतिक्रिया मिळते. या अध्ययन उपपत्तीऐवजी प्रतिसादाचा चेतकाच्या प्राप्तीला कारणीभूत ठरतो व प्राप्त चेतक प्रबलीकरणासाठी उपयुक्त ठरतं असे मत मांडले. स्किनरच्या प्रतिसादाला महत्त्व दिले. अन्न मिळवणे हा प्रतिसाद प्राप्त करण्यासाठी कोणताही चेतक वापरला जाऊ शकतो. ज्या क्रियेमुळे किंवा चेतकामुळे प्रतिसाद मिळतो म्हणजे अन्न मिळते तो प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. एकाच चेतकाला विविध व्यक्ती वेगवेगळा प्रतिसाद देऊ शकतात. या मानवी मनाच्या जटिलतेचा विचार स्किनरने आपल्या उपपत्तीत केला. तसेच प्रबलीकरण प्रक्रियेला महत्त्व दिले. म्हणजेच कोणत्या चेतकामुळे प्रतिसाद मिळतो त्या क्रियेचे अध्ययन होते, ती प्रतिक्रिया प्रबल होते. तसेच अध्ययनातील सराव, प्रेरणा, संक्रमण या प्रतिक्रियांचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरणही त्याने आपल्या उपपत्तीद्वारे दिले. त्यांच्या मते मानवी अध्ययन हे साधक अभिसंधानाने जास्त प्रमाणात घडते. वर्तन हे आपोआप घडत नसते तर त्यासाठी निश्चित हेतू असणे आवश्यक असते. स्किनरच्या साधक अभिसंधान उपपत्तीचे अध्ययन प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. चांगल्या कृतीची स्तुती केली तर त्या कृती पुन्हा पुन्हा केल्या जातात व त्यांचे रूपांतर सवयीत होते. ज्याप्रमाणे अभिसंधानामुळे लावता येतात त्याचप्रमाणे निरनिराळ्या आवृत्ती, सामाजिक सांस्कृतिक परंपरा यांचे अध्ययनसुद्धा अभिसंधानामुळे घडते. कडक शिक्षेमुळे मनात भीती निर्माण होणे हे देखील अभिसंधानामुळे घडते. त्यामुळे अशा शिक्षा करू नयेत. शिक्षक आवडत असतील तर त्यांचा विषयही आवडतो, त्यांचे शिकवणे आवडते व या गोष्टीही अभिसंधानाने घडतात. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागावे. त्यांच्या चांगल्या कृतीबद्दल लगेच स्तुती करावी. योग्य वेळी पारितोषिके द्यावी. स्किनरच्या या उपपत्तीच्या आधारे स्वयंअध्ययनाला पोषक अशा क्रमन्वित अध्ययन पद्धतीचा विकास झाला. त्यात एका वेळी एका टप्प्याचे अध्ययन, ताबडतोब त्याचा पडताळा, सक्रिय प्रतिसाद, नंतर दुसरा टप्पा इत्यादी तत्त्वांवर क्रमन्वित अध्ययनाच्या क्रमपाठाची मांडणी केली जाते. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ स्किनर यांनी सुचविलेल्या परिणामांचा तत्त्वांवर अवलंबून असलेली क्रमन्वित अध्ययन पद्धतीचे अध्ययनाच्या अभ्यासात महत्त्वाचे स्थान आहे. तिसरा मुद्दा आहे बोधीय रचनात्मक परिवर्तनशीलता सिद्धांत. यामध्ये या गटातील मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाची संकल्पना स्पष्ट करताना बोधात्मक संरचनेला महत्त्व दिले. त्यांच्या मते व्यक्ती समस्या सोडविण्यासाठी आपली परिसराशी आंतरक्रिया करते, त्यातून अध्ययन घडते. या गटातील सिद्धांतापैकी प्रमुख 3 सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत. बोधीय रचनात्मक परिवर्तनशीलता सिद्धांत. यामध्ये कोहलरची मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती, ब्रुनरचा बोधात्मक संरचना सिद्धांत, कर्ट लेनिनचा क्षेत्रीय अध्ययन सिद्धांत. पहिली आहे कोहलरची मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती. मर्मदृष्टी अध्ययन पद्धती म्हणजे ही बोधात्मक उपपत्तीच्या गटातील उपपत्ती आहे. समष्टीवादी जर्मन मानसशास्त्रज्ञ बर्दापर आणि त्यांचे सहकारी कोफ्का आणि कोहलर यांनी या पद्धतीचा पुरस्कार केला. समष्टीवादाला जर्मन भाषेत गेस्टाल्ट हा शब्द आहे. त्याचा अर्थ आकृतिबंध किंवा समाकार समष्टीवादी म्हणतात. होल इज मोर दॅन द सम टोटल ऑफ इट्स पार्ट्स. संपूर्ण हे त्याच्या भागाच्या गोळाबेरजेपेक्षा अधिक काही असते. अध्ययन पद्धतीचा संकल्पना समजून घेण्यासाठी या पद्धतीची वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. मर्मदृष्टीमुळे समस्या परिस्थितीतील घटकांच्या संवेदनेत बदल होतो. जे घटक आधी स्वतंत्र वाटत असतात त्यातील परस्पर संबंध लक्षात येतो. त्यामुळे त्यांची नव्याने जुळवणी केली जाते. समस्या सोडविण्यासाठी ही जुळवणी उपयुक्त असल्याचे मर्म अचानकपणे जाणल्यानंतर आनंदी भाव प्रगट होतात व एकदा त्या मार्गाने समस्या सुटते
याचा अनुभव प्राप्त झाला की अन्य चुकीचे प्रयत्न केले जात नाही, परंतु यासाठी पुरेशा बौद्धिक विकासाची गरज असते. म्हणून प्राण्यांच्या तुलनेत मानवामध्ये मर्मदृष्टी जास्त प्रमाणात आढळते. मानवामध्ये वाढत्या वयाबरोबर मर्मदृष्टीचा विकास होतो, परंतु प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत मर्मदृष्टी प्राप्त होईलच असे नाही. पूर्वानुभवांची संपन्नता, अनुभव, संघटन क्षमता यामुळे मर्मदृष्टी विकासात फरक पडतो. अशा परिस्थितीत मर्मदृष्टीने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा फायदा अन्य परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी होऊ शकतो. दुसरा आहे ब्रुनरचा बोधात्मक संरचना सिद्धांत. जेरॉम एस. ब्रुनर यांनी सन 1973 मध्ये द रेलेव्हन्स ऑफ एज्युकेशन या ग्रंथात अध्ययन प्रक्रियेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या मते अध्ययनकर्ता अध्ययनासाठी माहितीची निवड करतो, ती माहिती स्मरणात ठेवतो, त्या माहितीचे रूपांतरण करतो. माहितीवर प्रक्रिया करणे आणि माहितीचे व्यवस्थापन करून संरचना करणे म्हणजे अध्ययन. ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार करीत असते. या माहितीच्या संरचनेवरून नवीन रेखाचित्र तयार होते. या रेखाचित्रांची जुन्या अनुभवांशी तुलना केली जाते. या प्रक्रियेमध्ये काही माहिती उपयुक्त म्हणून स्वीकारली जाते तर काही माहिती अनावश्यक म्हणून स्वीकारली जाते आणि नव्या जुन्या अनुभवातून संरचना तयार होते. नवीन माहितीच्या संपादनासाठी संबोध निर्मिती होते. बऱ्याच वेळा जुन्या संबोधाचा विकास होतो. ब्रुनरच्या मते संबोध विकास आणि संबोध निर्मिती यासाठी फरक आहे. वस्तूचे किंवा वस्तुस्थितीचे निरीक्षण, पृथक्करण, वर्गीकरण, संयोजन करून शब्दात व्यक्त करणे म्हणजे संबोध निर्मिती होय. संबोध निर्मितीनंतर त्या संबोधाची आणखी वैशिष्ट्ये लक्षात घेऊन व्यक्त करणे म्हणजे संबोध विकास. संबोध विकासानंतर संबोधाचे संपादन होते. अध्ययनात संबोध निर्मिती व संबोध विकास यांना महत्त्वाचे स्थान आहे. अध्ययन होत असताना अनुभवांचा वस्तूंचा संबंध जोडला जातो आणि बोधात्मक संरचनेत त्यांचे स्थान निश्चित केले जाते. त्या अनुभवांना, वस्तूंना अर्थ प्राप्त केला जातो. ज्ञानप्राप्ती ही क्रियाशील प्रक्रिया आहे असे ब्रुनरचे मत आहे. अध्ययनाच्या प्रगत सिद्धांतामध्ये हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. अध्ययन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी अध्ययनाचे मार्ग विचारात घेणे महत्त्वाचे असते. ब्रुनर यांच्या अध्ययनाचे 3 मार्ग सांगितले आहेत. 1. अशाब्दिक किंवा कृतीरूप अध्ययन. शब्दहित क्रिया, अनुकरण आणि कृतीतून होणाऱ्या अध्ययनास अशाब्दिक किंवा कृतीरूप अध्ययन म्हणतात. 2. प्रतिमात्मक अध्ययन. मानसिक स्तरावर प्रतिमांची निर्मिती करून होणाऱ्या अध्ययनास प्रतिमात्मक अध्ययन म्हणतात. 3. प्रतिकात्मक अध्ययन. शब्द हे विचारांच्या प्रगटीकरणाचे प्रतीक आहे, त्यामुळे शब्दाद्वारे होणाऱ्या अध्ययनास प्रतिकात्मक अध्ययन म्हणतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन अर्थपूर्ण होण्यासाठी पूर्वानुभव व संदर्भ असणे आवश्यक असते. ज्ञानाची संरचना करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना स्पष्ट कराव्यात. योग्य क्रमाने अध्ययन साहित्य सादर करावे. सराव, स्तुती आणि कालावधी निश्चित करून बाह्य प्रेरणा द्यावी, जेणेकरून त्यांना स्वतः अध्ययन करण्याची आंतरिक प्रेरणा निर्माण होते. त्यातून मिळणारे यश त्यांना अध्ययनासाठी प्रेरक बनते. ब्रुनरच्या मते विद्यार्थ्यांचे अध्ययन होण्यासाठी शिक्षकांनी त्यांची अवबोध क्षमता विकसित करावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या क्षमतेनुसार अध्ययन अनुभव द्यावेत. योग्य अवबोधच तयार होतील याचा काळजी घ्यावी व संबोधाचे सामान्यीकरण करून नियम तत्त्व शोधण्याची संधी देऊन त्यांना कृतीशील बनवावे. समस्या निराकरणाची सवय लावावी. ब्रुनरच्या उपपत्ती ज्ञान आणि कौशल्य संपादन या अध्ययनाच्या दोन्ही घटकांसाठी नियम सांगते. अध्ययन म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे, त्यासाठी माहितीचे व्यवस्थापन करणे व त्यापासून संरचना तयार करणे. हे विचार ब्रुनरने प्रामुख्याने आपल्या उपपत्तीद्वारे मांडले आहे. तिसरा आहे कर्ट लेव्हिनचा क्षेत्रीय अध्ययन सिद्धांत. कर्ट लेव्हिनने क्षेत्रीय अध्ययन सिद्धांतालाच क्षेत्ररचनावादी सिद्धांत असेही म्हटले आहे. मानसशास्त्रीय प्रेरक या प्रक्रियेचा त्याने सखोल अभ्यास केला. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा प्रक्रियेचाही अभ्यास केला. या 2 घटकांच्या अभ्यासातून त्याला मानवी अध्ययन प्रक्रियेचा
स्वरूपीची कल्पना सुचली. त्यात त्याने काही संबोधकाचे स्पष्टीकरण करून आपली अध्ययनविषयक क्षेत्रीय सिद्धांत स्पष्ट केला. ते संबोध पुढीलप्रमाणे आहे. अध्ययन प्रक्रिया. लेविनच्या मते अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रात विशिष्ट प्रकारची रचना होणे. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी व्यक्तीला प्रथम त्या समस्यायुक्त परिस्थितीचे आकलन होणे गरजेचे असते, तरच ती प्रतिसाद प्राप्त होऊ शकतो. चेतकातील घटकांच्या संघटनेतून परिस्थितीचे बोधन होते, त्यामुळे बोधात्मक रचना बनते किंवा बोधात्मक रचनेत बदल होतात, त्यांना मर्मदृष्टी प्राप्त होते. या सर्व प्रक्रिया अध्ययन प्रक्रियेत घडतात. क्षेत्र. प्रत्येक व्यक्ती आपापले वर्तन करताना सभोवतालच्या परिस्थितीचा, घटकांचा म्हणजेच क्षेत्रांचा विचार करते. मूल घरात जसे वागते तसे शाळेत वागत नाही. याचे कारण क्षेत्रातील मानसिक घटकांचे महत्त्व होय. व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, विचार, कल्पना, मूल्ये, स्वकल्पना, ताण, अनुभव यावरून ती त्या क्षेत्रात वर्तन करीत असते, कारण त्यावर तिचे मानसिक क्षेत्र बनलेले असते. प्रत्येक व्यक्तीचे या क्षेत्रातील प्रत्येक घटक समान असतीलच असे नाही. प्रत्येक घटनेच्या वेळी, प्रत्येक प्रतिसादाच्या वेळी ते बदलू शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे क्षेत्र भिन्न असते. लेविनच्या मते अध्ययन प्रक्रियेत क्षेत्राची कल्पना भौतिकशास्त्रातील युवकत्वाची आकर्षणामध्ये महत्त्वाची असते. एकदा चुंबक टेबलावर ठेवल्यानंतर स्वतःभोवती क्षेत्र पसरवितो, त्याचप्रमाणे व्यक्तीचे क्षेत्र त्याच्या प्रतिसादावर प्रभाव पाडित असते, कारण त्या क्षेत्रातील अनुभूतींनी त्यांचे अवबोध मन घडलेले असते. क्षेत्ररचना. क्षेत्ररचना यामध्ये क्षेत्र या संकल्पनेत अनेक घटक समाविष्ट असतात. या घटकांना आकृती रूपाने दर्शविल्यास त्यापासून क्षेत्ररचना तयार होते. ती एकाच विशिष्ट प्रकारची किंवा प्रमाणबद्ध असेलच असे नाही, पण त्यात व्यक्तीच्या क्षेत्रातील संबंधित घटकांचा अस्तित्व, महत्त्व, जवळीकता दर्शविणारा असते. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनाला कारणीभूत होणारे क्षेत्र वर्तन प्रेरणा आकृती रूपाने दर्शविता येते. या आकृतीला क्षेत्ररचना असे म्हणता येईल. ही आकृती खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी बघा, व्यक्ती ही केंद्रस्थानी आहे. त्यानंतर माता, पिता, शाळा, नातेवाईक, शिक्षक, मित्र हे त्याच्या सभोवताली येतात. आणि त्याचबरोबर ध्येय, इच्छा, आकांक्षा, जीवनमूल्ये, भावी जीवनाच्या कल्पना आणि गरजा हे त्याच्या बाह्य क्षेत्रात येतात. सदर आकृतीमध्ये एका व्यक्तीशी निगडीत क्षेत्राची रचना दर्शविली आहे. विद्यार्थ्यांच्या भोवती आई, वडील, मित्र, शिक्षक, नातेवाईक, शाळा हे जवळचे घटक आदी दर्शविले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या गरजा, ध्येये, इच्छा पूर्ण होतात. त्या पूर्ण होताना बाह्य परिस्थितीशी सामना करावा लागतो, म्हणून ती परिस्थिती त्यानंतर दर्शविली आहे. क्षेत्ररचनेची संकल्पना या आकृतीद्वारे स्पष्ट होते. क्षेत्र या संकल्पनेतील घटकांना व्यक्ती केंद्रबिंदू मानून केलेल्या रचनेतून क्षेत्ररचना ही संकल्पना मांडली गेलेली आहे. कालमिती. लेविनने आपल्या सिद्धांत काळ या परिमाणाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनावर भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचा प्रभाव पडतो. विद्यार्थ्याचे वर्तमानकालीन वर्तन घडविताना त्यांच्या भविष्यकालीन वर्तनातील ध्येयाकडे वाटचाल केली जाते. व्यक्तीच्या वर्तनाचे स्वरूप क्षेत्रातील वास्तवता, अवास्तवता व काळ या 3 परिमाणांची निश्चित होते. खेळात प्रावीण्य मिळविणे हे वास्तवात शक्य असणे म्हणजे भूतकाळातील प्रगतीनुसार ते शक्य असणे होय. त्यामुळे तो भविष्यकाळात एक चांगला खेळाडू बनण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो. सामान्य माणसाच्या वर्तनाला वास्तवतेची भीती जास्त असते, तर सर्जनशीलता जास्त असणाऱ्या व्यक्तींना अवास्तवतेची भीती जास्त असते. लहान मुलांना वास्तवतेची भीती जास्त असते, तर सर्जनशीलता जास्त प्रमाणात असणाऱ्या व्यक्तींना अवास्तवतेची भीती जास्त असते. लहान मुलांना भविष्यातील प्रेरणांद्वारे वर्तन प्रवरण करता येते. प्रौढांच्या वर्तनाला त्याच्या भूतकाळातील अनुभव जबाबदार असतात, म्हणून काळ महत्त्वाचा ठरतो.
काळाचे परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर अध्ययनावर प्रभाव पाडित असतात. 5वा मुद्दा आहे व्यक्ती वर्तनाचे दिशायुक्त मार्ग. ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे निश्चित हेतू साध्य होतात त्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. अपेक्षित वर्तन करण्याची प्रेरणा सहज साध्य होत असते. या प्रयत्नांना लेविन याने धनचिन्ह व ऋणचिन्ह संबोध दिले आहे. विशिष्ट घटकांच्या मागे बळ लावावे लागते. ही संकल्पना समजून घेण्यासाठी चुंबकीय क्षेत्रात चुंबकापासून लोखंडी वस्तू दूर नेताना विशिष्ट दिशेने अधिक जोर लावावा लागतो, तर लोखंडी वस्तू चुंबकाकडे नेण्यासाठी विशिष्ट दिशेने थोडेसे पुढे नेले तरी चालते. हे उदाहरण पुरेसे आहे. या संकल्पनेच्या अधिक स्पष्टीकरणासाठी तरुणांच्या जीवनातील वर्तनाचे दिशायुक्त मार्ग पुढीलप्रमाणे दर्शविलेले आहे. चित्रपट, वृद्धांचा सहवास, भिन्नलिंगी तरुण व्यक्तीचा सहवास, शालेय विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी असे गट जर केले तर त्यामध्ये चित्रपट हे तरुण व्यक्ती धन येतात, वृद्धांचा सहवास तरुण व्यक्ती धन येतात, भिन्नलिंगी तरुण व्यक्तींचा सहवास तरुण व्यक्ती धन येतात, शालेय विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हस्ते शिक्षा ऋण, शालेय विद्यार्थी परीक्षेनंतर अभ्यास ऋण, शालेय विद्यार्थी बौद्धिक खेळ ऋण. वरील आकृतीत चिन्हांचा अर्थ असा आहे की तरुण व्यक्तींना चित्रपट आवडतात, त्यांना भिन्नलिंगी व्यक्तींचा तसेच वृद्धांचा सहवासही आवडतो. त्या पर्यायामुळे धन चिन्ह दिलेले आहे, पण त्यांना शिक्षा, अभ्यास, बौद्धिक खेळ नको असतात, त्यामुळे या पर्यायापुढे ऋण हे चिन्ह दिलेले आहे. वर्तन करीत असताना जसे धन ऋण वर्तनात्मक प्रेरणा असते, त्याचबरोबर वर्तन करीत असताना मानसिक क्षेत्रात संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये हवे नको असे मानसिक संघर्ष निर्माण होतात. हे संघर्ष सोडविण्यासाठी बक्षिसे, स्तुतीद्वारे प्रेरणा देता येते व त्यांच्या वर्तनाला दिशा देऊन मार्ग देता येतात. अध्ययनात्मक वर्तन, विद्यार्थ्यांच्या गरजांचा अभ्यास करताना त्यांची मानसिक स्थिती, त्यांच्या अपेक्षा व आवड यांची माहिती अध्यापकाला असली पाहिजे. क्षेत्रीय रचनेतील व्यक्तीच्या बोधात्मक रचनेतील होणाऱ्या परिणामांतून परस्परांशी निगडीत घटनांचे अध्ययन करता येते. एखादे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वर्तन केले जाते, त्यामागे प्रेरणा असते. भूतकाळाचा परिणाम वर्तमानकालीन वर्तनावर होतो, तर वर्तमानकालीन वर्तनाचा परिणाम भविष्यकालीन ध्येय प्राप्तीवर होतो. हे सर्व करीत असताना व्यक्तीच्या क्षेत्र रचनेत बदल होतो, म्हणजेच त्याच्या जवळच्या घटकांमध्ये बदल होतो. त्याची ध्येय गरजा बदलतात. या सर्वांचा संबंध अध्ययन वर्तनाशी असतो. प्रस्तुत सिद्धांताद्वारे कर्ट लेविनने स्पष्ट केले आहे की अध्ययन प्रक्रियेत अवबोधन प्रक्रियेचे महत्त्व आहे. मानसिक क्षेत्रात संघर्षात्मक परिस्थिती उद्भवते. अध्ययनासाठी प्रेरित करण्यासाठी प्रेरकांचा वापर करावा, तसेच त्यांच्या योग्य अयोग्य वर्तनाची निश्चिती करताना त्यांच्या क्षेत्र रचनेच्या परिणामांचा विचार करावा. विद्यार्थी भेद विचारात घेऊन शिक्षकांना अध्यापन करावे. सरावामुळे अध्ययन प्रक्रियेतील बोधात्मक अंग परिपक्व होते. अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले जातात. अध्ययन प्रक्रियेत काळ परिणाम हा घटक देखील महत्त्वाचा आहे. मानवी वर्तनाची चिकित्सा आणि समस्यायुक्त परिस्थितीचे अवबोधन, क्षेत्रीय रचनेचे स्वरूप आणि बोधात्मक स्तर इत्यादींचे विवेचन या सिद्धांतामध्ये आढळून येतात. पाठातील प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ दिलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. अध्ययन ही अखंडपणे व जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पडतो. जीवनात येणाऱ्या परिस्थितीला प्रतिक्रिया देत असताना त्या प्रतिक्रियांवर अध्ययनाचा परिणाम होत असतो. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन या घटकाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. त्यामुळे अध्ययनावर होणारे
घटक कसे परिणाम करतात याबाबत प्रकाश पडला आहे. आशय, अध्यापन, अभ्यासक्रम या तीनही बाबींवर अध्ययनाच्या शास्त्रीय अभ्यासाचा परिणाम दिसून येतो. अध्ययनामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनासाठी होतो. त्यामुळे अध्ययन कसे घडते याबाबत अनेक सिद्धांत मांडले गेले. त्यामुळे वर्तन परिवर्तन सिद्धांत व बोधीय परिवर्तन सिद्धांत हे 2 गटात अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले गेले. यातील अनेक सिद्धांतांपैकी प्रत्येकी 3 सिद्धांतांचा अभ्यास आपण या प्रकरणात केला. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित घडून आली तर विद्यार्थी ज्ञानाची कौशल्याची अपेक्षित पातळी गाठतात. त्यामुळे त्यांना परिसराशी समायोजन करणे सुलभ जाते. अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित घडून आली नाही तर पुढचे हेतू साध्य होत नाहीत. म्हणून अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे आवश्यक आहे. अवधान. अवधान ही एक मानसिक प्रक्रिया आहे. अवधान म्हणजे एखाद्या वस्तूकडे किंवा विषयाकडे वळलेला आपल्या मनाचा ओघ होय. अवधानावर परिणाम करणारे घटक. बाह्य घटक. तीव्रता, आकार, नाविन्य, चमत्कृती, सजावट, पुनरावृत्ती, हालचाल, परिवर्तन. आणि आंतरिक घटक. गरज, आवड, मनस्थिती, सवय, दृष्टिकोन, तात्कालिक गरज. प्रेरणा. प्रेरणा ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे व्यक्ती उद्दिष्ट प्राप्तीसाठी अधिक प्रयत्न करणे. स्पर्धा परीक्षा या प्रेरणाच आहेत. प्रेरणेचे 2 प्रकार आहेत, आंतरिक घटक व बाह्य घटक. नैसर्गिक आणि सामाजिक गरजा भागविण्यासाठी आंतरिक प्रेरणांमुळे व्यक्ती प्रयत्न करते. बाह्य प्रेरणांचे स्वरूप प्रलोभनासारखे असते. स्तुती, बक्षिसे, शिक्षा, यश, अपयश, स्पर्धा, सहकार या बाह्य प्रेरणा आहेत. विद्यार्थ्यांना कृतीशील करण्यासाठी बाह्य प्रेरणेचा कुशलतेने वापर करावा, याचा अतिरेक नको. मास्लोची प्रेरणा वर्चस्व श्रेणी. ही श्रेणी प्रेरणांच्या महत्त्वानुसार त्यांचा क्रम लावण्यासाठी उपयुक्त आहे. व्यक्तीच्या विकासामध्ये सर्वात खालच्या पातळीवरच्या गरजा या प्राथमिक गरजा होत. या शारीरिक गरजा होत. भूक, तहान, विसर्जन या गरजांची पूर्ती झाल्यानंतर स्वच्छता, आरोग्य गरजांकडे लक्ष जाते. त्यानंतर इतरांकडून आपुलकी मिळाल्यानंतर प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न करतात. या श्रेणींची सर्वोच्च उच्च श्रेणी म्हणजे आपप्रचिती होय. जिज्ञासा. लहान मुलांमध्ये जिज्ञासेची शोध घेण्याची प्रेरणा तीव्र असते. मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही जिज्ञासा प्रवृत्ती असते. आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तूंचे डोळ्यांनी निरीक्षण करणे, त्या हाताळून पाहणे, त्यांची चव व वास घेण्याची प्रयत्न करणे, त्या फेकून, मोडून, तोडून पाहणे, भोवतालच्या वस्तूंविषयी व माणसांविषयी हजारो प्रश्न विचारून हैराण करून सोडणे, अशा प्रकारे वर्तन बहुसंख्य मुलांच्या बाबतीत दिसून येते. थकवा अथवा कंटाळा. व्यक्तीच्या कार्यक्षमता कमी होऊन जेव्हा विश्रांतीची गरज भासू लागते तेव्हा त्या स्थितीला थकवा असे म्हणतात. थकवा येतो त्यावेळी व्यक्तीकडून काम कमी होते किंवा कामाचा दर्जा घसरतो. शारीरिक थकवा व मानसिक थकवा असे थकव्याचे 2 प्रकार पडतात. विश्रांती, झोप, शांत पडून राहणे यामुळे थकवा कमी होतो. त्याचप्रमाणे कामात बदल करूनही थकवा कमी करता येतो. पुढचा मुद्दा आहे अभिरुची. अभिरुची म्हणजे आवड. ज्या गोष्टी आपल्या मनाचा ओढ असतो जिच्याबद्दल आपल्या मनात आस्था असते किंवा जी आपल्याला मनापासून करावीशी वाटते तिला अभिरुची किंवा आवड असे म्हणतात. अभियोग्यता. नीरजला चित्रकलेची आवड आहे व माधवला संगीताची आवड आहे. सरोजला नृत्याची आवड आहे तर निखिलला लेखनाची आवड आहे. या सर्वच मुलांना आपण संगीत विषय शिकविला तर सुतारकाम, यंत्रकाम शिकविले तर सर्वांची प्रगती सारखीच होईल का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. या सर्वांना सारख्याच प्रमाणात या विषयाची गोडी वाटत नाही. काहींची प्रगती द्रुत गतीने होते, काहींची प्रगती मंद गतीने होते. ज्यांची प्रगती लवकर होते त्यांचा त्या विषयाकडे निसर्गतःच कल आहे असे आपण म्हणतो. यालाच अभियोग्यता ॲप्टिट्यूड असे म्हणतात. व्याख्या. आवश्यक तितक्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किती कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखविणारा गुणसमुच्चय म्हणजे अभियोग्यता होय. व्यक्तीच्या ठिकाणी असणारे विविध गुणविशेष सारख्याच प्रमाणात दिसून येत नाहीत. एखाद्याला यांत्रिक कामामुळे विशेष प्रगती असते पण त्याला भाषाविषयक कामामध्ये
विशेष गोडी नसते. एखाद्याला लेखन वाचन इत्यादी संबंधी कामामध्ये विशेष गती आहे, पण त्याला चित्रकला गायन यामध्ये विशेष प्रगती करता येत नाही. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये गुणसमुच्चय सारखे नसतात. यासारख्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होतो. अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. यामध्ये अभिवृत्ती म्हणजे स्थिर झालेली मनस्थिती, पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार विशिष्ट उद्दीपकाला ठराविक प्रकारे प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये असते. व्यक्तीच्या अनुभवातून अभिव्यक्ती निर्माण होत असल्याने ती व्यक्तिनिष्ठ असते. उद्दीपक एकच असला तरी वेगवेगळ्या अभिवृत्तीमुळे दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न प्रकारच्या असू शकते. वर्ग शिक्षकांकडून स्वातीचे कौतुक झाले किंवा होते, त्यामुळे तिची बाईंबद्दलची अभिवृत्ती होकारात्मक असणार. उलट मीनाला बाई कमी लेखतात, त्या आपल्याकडे दुर्लक्ष करतात असे तिला वाटते. साहजिकच तिची बाईंबद्दलची अभिवृत्ती नकारात्मक असणार. म्हणजे या दोघी बाईंशी वेगवेगळ्या पद्धतीने वागतील. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, आपण तिला मानतो, त्या व्यक्तींबद्दल होकारात्मक अभिवृत्ती तयार होते. अशी व्यक्ती रस्त्यात भेटली तर आपण आवर्जून तिच्याशी बोलतो. उलट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संबंधात कटू अनुभव आला तर नकारात्मक अभिवृत्ती तयार होते. त्या व्यक्तीला भेटण्याची टाळाटाळ केली जाते. आणि त्या व्यक्तीला तुटकपणे वागवले जाते. त्याचबरोबर अशा व्यक्तींना विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करता होकारात्मक अभिवृत्ती व नकारात्मक अभिवृत्ती विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर निश्चितच परिणाम होतो. होकारात्मक अभिवृत्ती असणाऱ्या मुलांचे अध्ययन चांगले होते, तर नकारात्मक अभिवृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे अध्ययन चांगले होत नाही. स्मृतीचा अर्थ. एखादा पूर्वानुभव आठवणे म्हणजे स्मरण असा स्मृतीचा अर्थ आपणाला सांगता येईल. जीवनामध्ये आपण अनेक अनुभव घेत असतो. त्या अनुभवाचा संस्कार आपल्या मनावर उमटत असतो. हा संस्कार जपून ठेवला जातो आणि पुढे हाच अनुभव आपणाला आठवतो. यालाच आपण अनुभवाचे पुनरुज्जीवन असे म्हणतो. जुने संस्कार आपणाला आठवणे म्हणजे स्मरण होय. स्मृतीचे स्वरूप. एखादा अनुभव आपण घेतो तेव्हा त्याचे संस्कार मनावर होतात. मनपटलावर तो अनुभव कोडला जातो किंवा त्या अनुभवाचे ठसे मनावर उमटतात. याला अनुभवाचे संस्करण किंवा ग्रहण असे म्हटले जाते. जो अनुभव घेतो आणि त्याचे मनावर ठसे उमटतात तो मनात साठविला नाही तर आपण आठवू शकणार नाही. मनात अनुभवाचे होणारे जतन म्हणजे संग्रहण किंवा स्मरण होय. स्मृतीचे प्रकार पाहूया. ते 4 आहेत. एक तात्कालिक स्मृती, दीर्घकालीन स्मृती, यांत्रिकी स्मृती आणि तार्किक स्मृती असे स्मृतीचे एकूण 4 प्रकार पडतात. अध्ययन गती. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व नाही परंतु बौद्धिकदृष्ट्या मात्र कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांचा एक गट असतो. त्यांची आकलन क्षमता खूप कमी असते. सामान्य विद्यार्थी जी कामे सहज करू शकतात अशी कामे देखील करणे या विद्यार्थ्यांना अवघड जाते. वय जरी वाढले तरी भाषेचा पुरेसा विकास झालेला नसतो. अशा विद्यार्थ्यांच्या गटाला मतिमंद विद्यार्थी असे म्हणतात. अध्ययनाची मंद गती म्हणजे काय? तर अध्ययनाची मंद गती म्हणजे काही विद्यार्थी एकपाठी असतात. याचा अर्थ त्यांनी एकदा वाचले, एकदा ऐकले, एकदा पाहिले तरी त्यांना त्या विषयाचे ज्ञान होते. या उलट काही विद्यार्थी असे असतात की त्यांना पुन्हा पुन्हा अनुभव द्यावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना आपण गतिमंद विद्यार्थी असे म्हणतो. बौद्धिकदृष्ट्या या विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही कमतरता नसते, फक्त त्यांच्या आकलनाची गती मंद असते. त्यांच्या मंद गतीमुळे ते इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात. यालाच अध्ययनाची मंद गती असे म्हणतात. अध्ययन गती वाढविण्याची उपाययोजना. गतिमंदांच्या अध्यापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मंदपणाची कारणे शोधणे. ग्रामीण भागातून मोठ्या शहरात आलेला विद्यार्थी आधीच घाबरलेला असतो. नवीन ठिकाणच्या पद्धती, चालीरीती यांची माहिती होण्यास काही काळ जावा लागतो. या कालावधीत त्यांचे शिक्षणाचे कडे पुरेसे लक्ष नसते, म्हणून त्यांची अध्ययन गती मंद असते. अशा विद्यार्थ्यांची समस्या कालांतराने आपोआपच सुटते. कधीकधी पाठ्यपुस्तकातील
अनुभव विद्यार्थी विश्वाशी न जुळल्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यासाठी तशी तफावत नाही याची शिक्षकांनी खात्री करून घेणे आवश्यक असते. एक पूर्वज्ञानाची उजळणी. कोणती नवीन संकल्पना शिकण्यापूर्वी आधी शिकलेल्या किंवा शिकवलेल्या घटकांची उजळणी करून घ्यावी, जेणेकरून नवीन संकल्पना समजायला मदत होईल. 2. क्षमतेनुसार कृतीची निवड. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून कृतीची निवड करावी. काम फारच सोपे असेल तर विद्यार्थ्यांच्या क्षमतांना आव्हान मिळत नाही. या उलट काम फारच कठीण असेल तर अपयश पदरी पडण्याची शक्यता असते. 3. उपयुक्त अध्ययन अनुभवाची निवड. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा विचार करून योग्य अध्ययन अनुभवाची निवड केल्यास अध्ययन गती वाढते. 4. लक्षवेधक कृतीचा समावेश. अध्यापनाचे नियोजन करताना याच अनुभवाची निवड करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाईल. 5. क्रियाशील कृतीचा समावेश. केवळ व्याख्यानाने विद्यार्थ्यांची अध्ययन गती वाढू शकत नाही. त्यामुळे प्रयोग किंवा कृतीशील कृतीचा समावेश करणे जरुरीचे आहे. शक्य तेथे विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा लागतो. त्वरित प्रत्याभरण. विद्यार्थ्याने एखादे काम केल्यानंतर त्या कामाचे त्वरित मूल्यमापन करून त्याचे काय बरोबर, काय चुकले, कसे दुरुस्त करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे. यामुळे अध्ययन गती वाढते. अचूक गटाचे कौतुक करा. यामध्ये विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिले किंवा सांगितलेले काम नीटपणे केले तर त्याला ताबडतोब शाबासकी द्यावी. कौतुक करण्याच्या विविध पद्धतीचा यावेळी वापर करावा. सवयी. आपली वागणूक सवयींवर अवलंबून असते. सवय लावण्यास त्याच गोष्टींची अनेक वेळा पुनरावृत्ती व्हावी लागते. दररोज ठराविक वेळी पहाटे उठत गेलो तर ठराविक वेळी पहाटे उठण्याची सवय लागते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ज्या क्रिया करतो, दात घासणे, तोंड धुणे, जेवण करणे, पाणी पिणे इत्यादी क्रिया पुन्हा पुन्हा केल्यामुळे सहजता आलेली असते. भोवतालच्या परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी व त्या जोगे आत्मप्रतिष्ठा साधण्यासाठी मूल 30 कृती पुन्हा पुन्हा करते व त्यामुळे सवय जडते. काही सवयी सहज प्रवृत्ती वर्तनाच्या आधारे तर संपादित प्रेरणेमुळे लागतात. या ठिकाणी अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.